अब्दुल सत्तार यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली। मनोज जरांगे पाटील आणि अब्दुल सत्तार यांच्यामध्ये चर्चा सुद्धा झाली। जरांगेंना मुंबईत आंदोलन न करण्याची सत्तारांनी विनंती केली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्ग काढतील असा विश्वास सत्तारांनी व्यक्त केला। आमचे खंत अब्दुल सत्तार यांना बोलून दाखवल्याचं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं। सरकारने योग्य न्याय न दिल्यास मुंबईला जाऊ असा इशारा पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। ओबीसी समाज मुंबईत गेल्यास आम्हीही मुंबईत जाणार, 29 ऑगस्टचं आंदोलन होणारच, मनोज जरांगे पाटील यांनी हे विधान केलेलं आहे। होऊनच याचा मार्ग निघू शकतो, सरकारच मार्ग निघू शकतो। दादाची तब्येत भी या राज्यासाठी फार महत्वाची। मनोज दादा एकटे नाहीये, साऱ्या राज्याच्या लोकांचे आयकॉन आहे। साऱ्या राज्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला त्यांच्या तब्येतीची जाणीव आहे, मलाही आहे, तुम्हीही मीडियावाल्याला भी आहे। अशा परिस्थितीमध्ये समन्वय करून सन्माननीय मनोज जरांगे पाटील साहेब आणि देवेंद्रजी, आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे याच्यामधला मार्ग काढतील, यामध्ये कुठेही शंका नाही। 58 लाख नोंदीचे कुणबी प्रमाणपत्राचा डाटा द्यायचा की आम्ही दिलेत म्हणून, नोंदी सापडल्या म्हणून नाही, दिलेत म्हणून पाहिजे। त्याचे ज्यांनी व्हॅलिडिटीला अर्ज केले ते 28 ऑगस्टच्या आत व्हॅलिडिटी दिलेल्या पाहिजेत। ज्यांनी कुणबी प्रमाणपत्राला अर्ज केलेले आहेत त्यांचे प्रमाणपत्र दिलेले पाहिजे। तुम्ही आता ओबीसीचा JR काढलाय, त्या JR प्रमाणे सगळ्या सवलती लागू पाहिजे। तुम्ही ACBC EWS चे जे पोरं आहेत निवडी झालेले त्यांच्या नियुक्त्या द्यायच्या। तुम्ही केसेस मागे घेऊ म्हणलेले मागे घ्यायचे। तुम्ही हैदराबाद गॅझेटियरचा JR काढला, त्याप्रमाणे प्रमाणपत्र वाटप करायला चालू करायचे। आंदोलन थांबत नाही आता त्याशिवाय।